मित्रांनो, असं कोणतं कारण आहे ज्यामुळे मोदीजी आपली डिग्री दाखवू नाही शकत? असं कोणतं कारण आहे की सुप्रीम कोर्टात वकिलांची टीम म्हणते की नरेंद्र मोदींची डिग्री दाखवण्याची गरज नाही? ज्यांनी खरंच डिग्री मिळवली आहे ते आपली डिग्री अभिमानाने दाखवतात, परंतु देशाच्या पंतप्रधानांच्या बाबतीत असं होताना दिसत नाही. नमस्कार मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांच्याबद्दल संपूर्ण जगात चर्चा असते, परंतु त्यांच्या डिग्रीचा वाद का थांबत नाही? ही डिग्री खरी आहे की खोटी आहे? काही म्हणतात हा राजकीय ड्रामा आहे, तर काही म्हणतात यामध्ये काहीतरी गूढ आहे. तर आज आपण या वादाच्या खोलात जाऊन सत्य शोधणार आहे. नरेंद्र मोदींच्या शिक्षणाचा वाद 2014 पासून चर्चेत आहे. त्यांनी गुजरात युनिव्हर्सिटी मधून 1983 मध्ये MA इन पॉलिटिकल मध्ये डिग्री मिळवल्याचा दावा केला आहे. पण 2016 मध्ये दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी RTI दाखल करून डिग्रीच्या सत्यतेवर शंका उपस्थित केली. यामुळे मोठा वाद निर्माण झाला. काहींनी याला राजकीय ड्रामा म्हटलं आहे, काहींनी डिग्री खोटी असल्याचा आरोप केला, तर काहींनी याला राजकीय डावपेच म्हटलं आहे. चला तर मग याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूने आपण विश्लेषण करू. सकारात्मक बाजू सांगायची तर डिग्री असो वा नसो, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताला जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून दिली आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या योजनांनी त्यांचं यश दाखवलं आहे. त्यांचे समर्थक म्हणतात की डिग्रीपेक्षा कौशल्य आणि अनुभव महत्वाचा आहे आणि हा वाद फक्त राजकीय हेतूने पसरवला जात आहे. आता बघूया नकारात्मक बाजू, जी खूपच गंभीर आहे. पहिलं म्हणजे डिग्रीच्या कागदपत्रांमध्ये खूप विसंगती आढळल्या आहेत. अरविंद केजरीवाल आणि इतरांनी दावा केला आहे की डिग्रीवरील नाव, तारीख आणि मार्कशीटच्या स्वरूपात गोंधळ आहे. उदाहरणार्थ, काही दस्तऐवजांमध्ये नरेंद्र मोदींचं नाव नरेंद्र कुमार दामोदरदास मोदी असं आहे, तर काही ठिकाणी फक्त नरेंद्र दामोदरदास मोदी असं आहे. यामुळे शंका उपस्थित होते की कागदपत्र बनावट आहेत की खरी आहेत. दुसरं म्हणजे RTIच्या उत्तरांमध्येही संभ्रम आहे. दिल्ली युनिव्हर्सिटी आणि गुजरात युनिव्हर्सिटीने डिग्री खरी असल्याचं सांगितलं, पण त्यांनी दिलेली माहिती अपुरी आणि संदिग्ध आहे. यामुळे अनेकांना वाटतं की यात काहीतरी लपवलं जात आहे. तिसरा, हा वाद सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. जर पंतप्रधानांसारख्या व्यक्तीच्या शैक्षणिक पात्रतेवर शंका असेल तर सामान्य जनतेचा सरकारवरचा विश्वास कसा टिकेल? विरोधकांचं म्हणणं आहे की हा मुद्दा फक्त डिग्रीचा नाही तर सत्य आणि जबाबदारीचा आहे. तसेच या वादामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी याचा वापर मोदींची प्रतिमा डागाळण्यासाठी केला आहे, पण यामुळे सामान्य लोकांमध्ये संभ्रम, अविश्वास वाढला आहे. हा वाद इतका पसरला की काहींना वाटतं सरकार इतर महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी याचा वापर करत आहे. तसेच डिग्रीच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र तपासणीची मागणी झाली, पण ती पूर्ण झाली नाही. यामुळे लोकांना वाटतं की सरकार काहीतरी लपवत आहे आणि हा वाद कधीच संपणार नाही. मित्रांनो, नरेंद्र मोदींच्या डिग्रीचा वाद हा एक जटिल मुद्दा आहे. यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू आहेत, पण नकारात्मक मुद्द्यांमुळे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होतात. डिग्री असो वा नसो, नेतृत्व आणि कामगिरी महत्वाचे आहे, पण सत्य आणि विश्वास याला पर्याय नाही. तुम्हाला काय वाटतं? डिग्री खरी आहे की खोटी आहे? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.